भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले नागपूर महानगर भाजपचे अध्यक्ष पूर्व महापौर दयाशंकर तिवारी जी, दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहन मतेजी, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोपड़ेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय संजय ठाकरेजी, देवेंद्र दस्तुरेजी, विजय असोलेजी, भोजराज डुंबेजी, आपले उमेदवार श्री पिंटू झलके, सौ नीता ठाकरे, सौ नंदाताई येवले, श्री किरण दातीर, आपल्या प्रभाग 27 मध्ये सौ दिव्या धुर्डे, पिंटू गिरे, निलेश गायधने, रजनी वानखेडे, प्रभाग 29 मध्ये अजय बोडारे, योगेश मडावी, लीना हातीबेड आणि ज्योती देवघरे, प्रभाग 30 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर असलेल्या स्नेहलताई बिहाडे, अजय खडतकर, चंदन नागरे, पायल कुंदलवार, त्याचप्रमाणे प्रभाग 31 मध्ये सौ मानसी शिमले, गणेश चर्लेवार, चंद्रकांत खंगार, सौ मंगला म्हस्के, प्रभाग 32 मध्ये रितेश पांडे, राम कुंभलकर, सौ रुपाली ठाकूर, त्याचप्रमाणे सौ तन्वी तरुडकर, या ठिकाणी प्रभाग 33 मध्ये आकाश भेदे, भारती बुंदे, विशाखाताई बांते, अंकित चौधरी, प्रभाग 34 मध्ये मंगलाताई खेकरे, नागेश मानकर, बाबाराव तायडे, मनीषाताई नगरधनकर, या ठिकाणी मी माफी मागतो, कृपाल तुमाने साहेबांचं नाव सुटलं, आपले आमदार कृपाल तुमानेजी, माजी आमदार गाणार सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही 15 तारखेला होते। नागपूर शहर ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षांमध्ये विकसित झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं। नुकताच एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने एक सर्व्हे त्या ठिकाणी प्रकाशित केला आणि त्यामध्ये 2030 मध्ये भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी शहरं ही कुठली असतील अशा पद्धतीने त्यांनी हा सर्व्हे केला आणि त्यात पहिल्या 10 मध्ये नाही, पहिल्या 5 मध्ये नागपूर शहराचं त्यांनी नाव दिलं। आपले नेते माननीय नितीन गडकरीजी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे 10 वर्षांमध्ये या शहराचा चेहरा आपण बदलला, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण राबवल्यात, आज लोक ज्यावेळी नागपूर शहरामध्ये येतात
त्यावेळी ते आश्चर्यचकित होतात, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार कसं झालं. पहिल्यांदा या नागपूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याकरता 24/7 ची योजना आपण आणली. मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या बांधल्या, मोठ्या प्रमाणात आपण लाईन टाकली. आज आपण पाहू शकतो नागपूर शहराच्या 90% भागामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा करतो आणि 10% जो विस्तारित नागपूरचा भाग आहे त्या भागामध्येही आता आपलं टाक्यांचं काम आणि पाईपलाईनचं काम चाललं आहे. मला विश्वास आहे 3 वर्षानंतर देशातलं पहिलं शहर नागपूर असेल की ज्यामध्ये उन्हाळ्यातही एकही टँकर लागणार नाही, अशा पद्धतीनं नागपूरचं काम आपण करतो. पिण्याचं पाणी असेल, या ठिकाणी मूलभूत आमच्या सांडपाण्याची व्यवस्था असेल, गटारीची व्यवस्था असेल, नागपूर शहराने आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात याही बाबतीत पहिला नंबर पटकावला. हे पहिलं शहर असं झालं की ज्या ठिकाणी गटारीचं पाणी हे आपण शुद्ध करतो, त्यातनं गॅसही तयार करतो आणि शुद्ध केलेलं पाणी हे वीज निर्मिती करता विकतो. गटारीच्या पाण्यातनंही विष्ठेच्या पाण्यातनंही पैसा कमावणारी पहिली महानगरपालिका ही नागपूरची महानगरपालिका आहे. आता ते मॉडेल देशातल्या इतर महानगरपालिकांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज रस्त्यांच्या बाबतीत ज्या प्रकारे कॉन्क्रीट रोड तयार करण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला, आज नागपुरातले प्रमुख रस्ते हे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे केले. आपण पाहू शकतो एकदा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला की खड्डामुक्त शहर होतं. दरवर्षी तेच ते रस्ते करायचे, त्याच्यावर खड्डे पाडायचे. हा धंदा आता पूर्णपणे बंद झालाय आणि नागपूर शहरामध्ये हजारो कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे नागपूर शहराचा चेहरा हा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण पाहू शकतो दळणवळणाच्या दृष्टीनं एखाद्या मेट्रो शहरामध्ये, नागपूर सारखी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आपण जाऊन बघा, तिथे ट्रॅफिकच पुढे जात नाही. पण नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण फ्लायओव्हरचं जाळं तयार केलं की आज नागपूर शहरामध्ये ट्रॅफिक हा मेट्रो सिटीमध्ये सगळ्यात वेगानं धावतो. आणि हे सगळे फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर पुढचे 10, 15, 20, 25 वर्ष नागपूरला त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या भेडसावणार नाही, अशा पद्धतीनं काम केलं आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर या ठिकाणची उद्यानं, या ठिकाणी खेळाची मैदानं, या ठिकाणचं तलाव संवर्धन, मग तो शुक्रवारी तलाव असो, सक्करदरा तलाव असो, सोनेगावचा तलाव असो, फुटाळ्याचा तलाव असो, पलीकडे आपल्या अगदी मध्य नागपूरमधला तलाव असो, या प्रत्येक तलावाला त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करून आणि आज त्या तलावाला पुनरुज्जीवित करायचं आणि त्याला एका व्हायब्रंट वॉटर बॉडीमध्ये कन्वर्ट करायचं, अशा पद्धतीचं काम या नागपूर शहरामध्ये आपण केलं. आपण बघा नागपूरमध्ये मेट्रो आली. नागपूरची मेट्रो ज्यावेळेस तयार करायची होती, मी एक नवीन कंपनी तयार केली नागपूर मेट्रो नावाची, आणि देशामध्ये फास्टेस्ट, सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे. आज त्या कंपनीला आपण इतर ठिकाणची कामं देतो, पुण्याचं कामही ती करते. आता तिचं महामेट्रो आम्ही केलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला. मोहन भाऊ नेहमी तक्रार करतात, आमच्या दक्षिण नागपुरात जरा मेट्रो कमी आली आहे, तिसरा टप्पा तुमच्याकरताच करणार आहे, काय काळजी करू नका. कारण आमचे कृष्णाभाऊ हुशार आहेत, काही असलं का ते घेऊनच जातात. पण मला आनंद आहे, आपले आमदार हे विकासाकरता ज्या प्रकारे काम करतायत, कृष्णाभाऊ असतील, मोहन भाऊ असतील, यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की सातत्याने पाठपुरावा करून
कृष्णा भाऊनी तर कामच शिल्लक नाही ठेवलं. आता पुढच्या वेळेस कराल काय कृष्णा भाऊ? लोक म्हणतील रिटायरमेंट घेऊन घ्या, तुम्ही काही कामच ठेवलं नाही. पण मला आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी झाली. आज आपण बघा, आपलं मेडिकल कॉलेज मिओ हॉस्पिटल जे गरिबाचं हॉस्पिटल आहे, इतके 100 वर्ष जुनं, या मेडिकल कॉलेजला 700 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. आज मेडिकल कॉलेजचं बदललेलं चित्र आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल सारखी सोय आपण उभी केली आहे. तुम्ही जर मेडिकल कॉलेजच्या ओटी जाऊन बघितल्या, ऑपरेशन थिएटर जाऊन बघितले, 2, 3, 4 वर्षापूर्वी ते ऑपरेशन थिएटर म्हणजे इथे आत गेलेला जिवंत बाहेर येईल का असाच प्रश्न पडायचा. असे ऑपरेशन थिएटर होते. आता देशातले सगळ्यात आधुनिक ऑपरेशन थिएटर हे मेडिकलमध्ये आपण तयार केले आहेत, मिओमध्ये आपण तयार केलेले आहेत. आधुनिक मशिनरी त्या ठिकाणी आणली आहे. 200 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल आपण तयार करतो. नागपूरकरातल्या जो सामान्यातला सामान्य नागपूरकर आहे, गरीबातला गरीब नागपूरकर आहे, त्याच्याकरता देखील आरोग्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील महात्मा फुले जनआरोग्य योजना आपण सुरू केली. आता या योजनेमध्ये सगळ्यांना आपण कव्हर केलाय. तुमच्याकडे कुठलंही रेशन कार्ड असू द्या तरी देखील त्यात 5 लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत करतोय. आणि आता तर असा निर्णय घेतलाय, 9 बिमाऱ्यांमध्ये, 9 आजारांमध्ये, 9 ऑपरेशनमध्ये 5 लाखापासून 35 लाखापर्यंतचा इलाज आम्ही मोफत करतो आहे. गरीबाला आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं हे सगळं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे. आणि यासोबत आपल्याला माहितीये, मोठ्या मोठ्या आपण इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणी आणल्या. एम्स असेल, IIM असेल, IIIT असेल. आमचे कृष्णाभाऊ सिम्बायोसिस तिकडे घेऊन गेले पूर्व नागपूरमध्ये. त्या ठिकाणी आता नरसी मुंजी होते. वेगवेगळ्या प्रकारच्या या इन्स्टिट्यूशन्स, ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून आमच्या नागपूरचे विद्यार्थी मुंबई पुण्याच्या चक्रा मारायचे, दिल्लीच्या चक्रा मारायचे, त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन आज नागपूरला आल्या. आणि त्यामुळे आमच्या मुलांना बाहेर जावं लागत नाही. वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूशनचं हब आता नागपूर आपण तयार केलेलं आहे. आणि या इन्स्टिट्यूशन मधनं शिकलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्या हाताला आज काम मिळत आहे. माननीय गडकरी साहेबांनी आणि आम्ही निर्णय केला होता, मिहान आणि MIDCच्या माध्यमातून 1 लाख तरुणांच्या हाताला काम द्यायचं. आम्ही 1 लाखाचा आकडा पार केला. त्याच्याही पलीकडे आम्ही गेलो. आमच्याकडे यादी आहे, कुठल्या उद्योगात किती लोकांना त्या ठिकाणी रोजगार दिला. 1 लाखापेक्षा जास्त तरुणांना रोजगार दिलाय. पण एवढंच करून आम्ही थांबलो नाही. आज समृद्धी महामार्गामुळे नागपूर एक नवीन औद्योगिक क्लस्टर तयार झालेला आहे. मला सांगताना आनंद वाटतो. सोलर मॉड्यूल, सोलर सेल याच्या निर्मितीमध्ये देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी आता नागपूरमध्ये तयार झालेली आहे. आणि या सगळ्या कॅपॅसिटीचं पूर्ण काम ज्यावेळेस होईल, एवढ्या एका 4 कंपन्या मिळून 1 लाख लोकांना रोजगार देतील. इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या नागपूरच्या तरुणाईच्या हाताला काम द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये IT हे केवळ पुण्यामध्ये होतं. पण गडकरी साहेबांनी मी प्रयत्न केला. आज नागपूर एकमेव असा शहर आहे की ज्या ITतल्या 6 बिग 6 ज्याला म्हणतात, या बिग 6 कुठल्या एका शहरात नाहीये. कुठे 4 आहेत, कुठे 3 आहेत, कुठे 2 आहेत. पण नागपूर एकमेव शहर असं आहे की या 6 मोठ्या कंपन्या या नागपूरमध्ये आहेत. एकेकाच्या कॅम्पसमध्ये 5,000 लोक, 10,000 लोक, 7,000 लोक. आणि आता यांचं एक्सपान्शन चाललेलं आहे. पुढच्या काळामध्ये अजून 25,000 लोक हे त्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि म्हणून एकूणच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपण मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. आमच्या खेळाडूंकरता आपल्याला कल्पना आहे, मानकापूरचं स्टेडियम होतं. आज त्या स्टेडियमला त्या ठिकाणी आपण जवळजवळ 400-500 कोटी रुपये देऊन देशातलं सगळ्यात चांगलं स्टेडियम तयार करतो. वेगवेगळे जे खेळ आहेत, या खेळांकरता आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी करतोय. आणि त्यासोबत एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देखील आपण त्या ठिकाणी तयार करतोय. आमच्या खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचं असेल तर बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे नागपूरमध्येच त्यांना उपलब्ध असेल.
आणि आमच्या नागपूरमधनं आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचं काम हे या नागपूर शहरामध्ये आपण करतोय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली ही कामं आहेत। आमच्या मोहन भाऊंच्या नेतृत्वात या दक्षिण नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, डांबरीकरण या सगळ्या गोष्टींकरता जवळपास मोहन भाऊ 850 कोटी रुपये तुम्हाला आम्ही दिले। मोहन भाऊनी 850 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी केली आहे। एवढंच नाही तर आपला जो उडान पूल या ठिकाणी आहे, दिघोरी टेलिफोन चौक ते शीतला माता मंदिर, 998 कोटी रुपये या उडान पुलाकरता दिलेले आहेत। मेडिकलचं मी सांगितलेलं आहे। अजनीमध्ये 6 लेनचा आरोबी त्याला 332 कोटी आपण दिले आहेत। रेशीमबाग चौक ते केडीके कॉलेज ते टेलिफोन एक्सचेंज 251 कोटी रुपये दिले आहेत। निर्मल नगर उमरेड रोड ते वर्धमान नगर IOCL 274 कोटी रुपये दिले आहेत। माळगी नगर बेसा पॉवर हाऊस ते शताब्दी नगर उडान पूल 225 कोटी दिले आहेत। नवीन सिवर लाईन करता 300 कोटी रुपये दिले आहेत। सक्करदरा तलाव 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आहेत। जम्बूदीप नगर नाला 40 कोटी रुपये दिले आहेत। भोसलेकालीन सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणाकरता 25 कोटी वेगळे दिले आहेत। मानेवाड्या चौक ते बेसा या सिमेंट रस्त्याला 20 कोटी रुपये दिले आहेत। मंजारी नगर पुलाला 20 कोटी रुपये दिले आहेत। मानेवाडा इथे संत शिरोमणी सावता महाराज सांस्कृतिक भवन 20 कोटी रुपये दिले आहेत। सोमवारी क्वार्टरमध्ये त्या ठिकाणी वारकरी भवनाकरता 18 कोटी रुपये दिले आहेत। संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यान 5 कोटी रुपये दिले आहेत। तिरई कुणबी समाज भवनाकरता 5 कोटी रुपये दिले आहेत। रेशीमबाग मध्ये खैरे कुणबी समाजाकरता 5 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण दिले आहेत। राजे भक्त बुलंदशाह यांच्या समाधी स्थळाकरता 10 कोटी रुपये आपण दिले आहेत। प्रोसेस सर्व्हर कॉर्निस जलतरण तलावाकरता 5 कोटी रुपये आपण दिले आहेत। त्रिशरण चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यीकरण स्मारकाकरता 1 कोटी रुपये दिले आहेत। दक्षिण नागपूरमध्ये वेगवेगळ्या धार्मिक स्थळांच्या विकासाकरता 75 कोटी रुपये आपण दिले आहेत। ही छोटीशीच यादी मी सांगितली आहे, रात्रभर यादी सांगू शकतो। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हा विकास या ठिकाणी चाललेला आहे। मी बंधू भगिनींनो तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आज हे जे सगळे नगरसेवक या ठिकाणी आपण निवडून देतात, या नगरसेवकांची गॅरंटी घेण्याकरता मी आलेलो आहे। या प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये जी राहिलेली कामं आहेत, ज्या लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याकरता त्यांना जेवढा निधी लागेल तो देण्याची हमी देण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। आणि म्हणून खरं तर नागपूरकरांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही। देशातले सर्वात मजबूत मंत्री माननीय गडकरी साहेब आणि राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतके सक्षम आमदार हे जर तुमच्या नगरसेवकांच्या पाठीशी आहेत तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। या नागपूर शहरामध्ये आजपर्यंत झालेलं परिवर्तन हे आम्हीच केलं आहे आणि पुढचं परिवर्तन देखील आम्हीच करू शकतो। इतर कोणी निवडून आलं तर इतकं लंगलंग काम आहे, मला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे। ते काय करतील मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे आणि म्हणून काही विचार करण्याची आवश्यकता नाही। आज बघा, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आम्हाला मतं दिली। महाराष्ट्रामध्ये 232 आमदार निवडून दिले, एकट्या भाजपचे 137 आमदार निवडून दिले। काही लोक म्हणायला लागले आता यांना इतके आमदार मिळाले, आता यांना कोणाची गरज नाही, आता हे पहिलं काम करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील। 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना बंद होणार नाही। पण आता केवळ लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे। मोहन भाऊ, कृष्णा भाऊ आणि सगळ्या नगरसेवकांना सांगतो आता मोदीजींनी लखपती दीदीची योजना सुरू केली आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी मी बनवून टाकले आहेत। पुढच्या 4 महिन्यात 1 कोटी पर्यंत पोहोचतोय। आता कॉम्पिटिशन पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूरमध्ये लावायची आहे। सर्वात जास्त माझ्या लाडक्या बहिणींना कोण लखपती दीदी बनवेल याची आता पुढची कॉम्पिटिशन आपल्याला करायची आहे। माझ्या या सगळ्या बहिणींना या ठिकाणी केवळ लाडकी बहीण नाही तर लखपती दीदी बनवून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे,
15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाण या 2 चिन्हांची चिंता तुम्ही करा. 16 तारखेपासनं 5 वर्ष तुमची चिंता आमच्यावर सोडून द्या, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.